दूरदृष्टी ठेवून जातनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधी आग्रही होते, ही काँग्रेसची भूमिका आहे असं काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. मात्र ही जनगणना कधी केली जाणार यासाठी वेळ निश्चित केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अवघ्या 3 महिन्यात 2.47 कोटी महिलांना थेट डीबीटीद्वारे आर्थिक लाभ देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीसांनी राबवलेल्या 100 दिवस कृती आराखडा उपक्रमात आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं. उद्धव आणि राज ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई असून एकत्र आले तरच बीएमसी नाही तर काहीच नाही असं त्यांनी म्हटलं. भारतीय गुणवत्ता परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षणात राज्यात पालघर पोलीस प्रथम क्रमांकावर आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलिसांचं अभिनंदन केलं. पालघर पोलिसांना 100 पैकी 90.29% गुण मिळाले तर गडचिरोली दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईमध्ये पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्हचं उद्घाटन केलं. यावेळी चित्रपट क्षेत्रातले दिग्गज मंडळी उपस्थित होते. चित्रपट देशाच्या संस्कृतीचा आवाज असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. मुंबईतच घर मिळावं यासाठी मुंबईतल्या गिरणी कामगारांनी हुतात्मा चौकामध्ये आंदोलन केलंय. 15 मार्चचा शासन निर्णय मागे घ्या, गिरणी कामगारांचं पुनर्वसन मुंबईतच करा अशा विविध मागण्या केल्यात. या आंदोलनाला खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड यांनी पाठिंबा दिला आहे. शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळाला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करत सरकारनं मोबदला द्यावा अशी मागणी केली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये 5 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यास क्राईम ब्रँच एसआयटी अपयशी ठरल्यानं उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला. ही दुर्दैवी बाब आहे अशा शब्दात न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला अवमानाची कारवाई करण्यास भाग पाडू नका असं न्यायालयानं म्हटलं. कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांकडून ड्रग्ज तस्करी विरोधात धडक कारवाई सुरू आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सातत्यानं ही कारवाई आहे. पोलिसांनी सापळा रचत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक केली. त्याच्याकडनं 16,000 किमतीचं एमडी ड्रग्ज जप्त केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अनधिकृत बांधकामांवर मनमानी पद्धतीनं कारवाई करण्यावर राज्य सरकारनं लगाम लावलाय. कुठलेही पाडकाम करण्यासाठी किमान 15 दिवस आधी कारणे दाखवा नोटीस जारी करणं बंधनकारक करण्यात आलंय. अनधिकृत बांधकाम करण्यापूर्वी संबंधिताला वैयक्तिक सुनावणीची संधी देऊन अंतिम आदेश जारी केल्यानंतर बांधकाम पाडण्यासाठी पुन्हा 15 दिवसांची नोटीस द्यावी असा निकाल दिला आहे. जानेवारीपासून 25 एप्रिलपर्यंत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या 3283 दुचाकीस्वार आणि 32 मद्यपींवर खारघर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. 115 दिवसात वाहतूक पोलिसांनी तब्बल 12,212 जणांवर वाहतूक नियम तोडल्यानं कारवाई करून त्यांच्याकडनं तब्बल 10,47,000चा महसूल गोळा केल्याची माहिती पोलीस विभागानं दिली आहे. मुंबईतले रस्ते काँक्रिटीकरण कामात निष्काळजीपणा केल्यानं अभियंत्यासह कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी कारवाईचा बडगा उगारला. महानगरपालिकेतील दुय्यम अभियंत्याला निलंबित केलंय. कंत्राटदाराला 50 लाख रुपयांचा तर गुणवत्ता देखरेख संस्थेला 25 लाखांचा दंड ठोठावला. बदलापूर रेल्वे स्थानकावर तात्पुरत्या स्वरूपात प्लॅटफॉर्म 1 वर तिकीट खिडकी तयार करण्यात आली आहे. मात्र प्रवाशांना भर उन्हातच तिकीट काढण्यासाठी उभं राहावं लागतं. त्यामुळे त्या ठिकाणी शेडची व्यवस्था करावी अशी मागणी केली. अमूलनं देखील दुधाच्या दरात वाढ केली आहे. अमूलच्या दुधाचे दर 2 रुपयांनी वाढलेत. यापूर्वी मंगळवारी मदर डेअरीनं दूध दरवाढीची घोषणा केली होती. मदर डेअरीनं आपल्या दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवले होते. हे वाढलेले दर आजपासून लागू झाले. महापालिकेनंतर आता MMRDAनं देखील बेस्ट बस भाडेवाढीला मंजुरी दिली. MMRDAच्या बैठकीमध्ये भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी बेस्ट बस भाडेवाढीची अधिकृत घोषणा झाली नाहीये. महापालिका प्रशासन आणि MMRDAनं बेस्ट भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळं मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. बांधकाम ठिकाणी प्रदूषण निर्देशांक बसवण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत अशी माहिती मुंबई महापालिकेनं हायकोर्टात दिली. तर देखरेखीसाठी प्रदूषण निर्देशकांना एकत्रितपणे जोडण्यात येईल. याबाबत IIT मुंबई आणि कानपूरशी सल्लामसलत केली आहे असं देखील कोर्टात सांगण्यात आलं.
खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेनं यावेळी निविदा मागवल्या। यंदा मुंबईमधील 7 परिमंडळातल्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी एकूण 79 कोटी रुपये खर्च अंदाजित आहे। तर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी एकूण 104 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी UPI व्यवहार जलद आणि अधिक कार्यक्षम करण्याचा निर्णय घेतलाय। सध्या UPI व्यवहार पूर्ण होण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ लागतो, मात्र 16 जूनपासून UPI व्यवहार फक्त 15 सेकंदात पूर्ण होणार आहेत। त्यामुळे नागरिकांना अधिक जलद व्यवहार करता येणार आहे। सूर्यघर योजनेचा कल्याण डोंबिवलीकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त अभिनव गोयल यांनी केलं। केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीनं मोफत सूर्यघर योजना सुरू करण्यात आली आहे। नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत सवलतीच्या दरात सौर ऊर्जेची यंत्रणा बसवून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमधील रुग्णांच्या नोंदी आता केस पेपरऐवजी थेट कम्प्युटरवर केल्या जाणार आहेत। यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम ही डिजिटल प्रणाली वापरण्यात येणार आहे। 2 मे पासून ही प्रणाली महापालिकेच्या 177 दवाखान्यांमध्ये कार्यान्वित होणार आहे। मुंबईत मालमत्ता खरेदीचा जोर कायम आहे। एप्रिलमध्ये मुंबईत एकूण 12,141 मालमत्तांची खरेदी झाली। त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 990 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय। गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदा 4% अधिक आर्थिक व्यवहार झाले। व्यावसायिक गॅस सिलेंडर 14.50 रुपयांनी स्वस्त झालाय। त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। हे नवे दर आजपासून लागू झालेत, मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाले नाहीयेत। विमान कंपन्यांना दिलासा मिळालाय। OEMCनी ATFच्या किमती कमी केल्यात। ATFच्या किमतीत 4,000 रुपये प्रति किलोलीटरची कपात झाली। हे नवे दर आजपासून लागू झाले, तर सुट्टीच्या काळात विमान भाड्यावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे। मुंबई बिहार अमृत भारत एक्सप्रेस या महिन्यात प्रवाशांच्या सेवेत आली। वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर देशामध्ये नॉन AC अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाली। या नव्या धाटणीच्या एक्सप्रेसमुळे उत्तर भारतीय प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि वेगवान होणार आहे। इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। मात्र निंबवली टोल नाक्यावरनं महामार्गावर प्रवेश करण्यासाठी मार्ग नसल्यानं नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे। राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांना कामगार दिनाचं औचित्य साधून नव्या खाकी गणवेशाची अंमलबजावणी करण्यात आली। या गणवेशात पोपी निळ्या रंगाची असून त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाची मुद्रा आणि नाव आहे। राज्यभरात जिल्हानिहाय 16 सुरक्षा रक्षकांच्या गणवेशात एक समानता असणार आहे। कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांवरील 13,395 घरांच्या विक्रीसाठी नव्या वेबसाईटची निर्मिती केली। विरार, बोळीण, खुणी, शिरढोण, गोठेघर आणि भंडारली इथल्या गृहनिर्माण प्रकल्पातील विक्री न झालेली घरं उपलब्ध आहेत। अक्षय तृतीयेनंतर सुवर्ण बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली। सोन्याच्या दरात 2,000ची तर चांदीच्या दरात 3,000 रुपयांची घसरण झाली। आज सोन्याचा दर 96,300 रुपये प्रति तोळा, तर चांदी 97,800 रुपये प्रति किलो आहे। ऐन लग्न सराईत सोन्याचे दर कमी झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला। ग्राहकांनी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याची जोरदार खरेदी केली। त्यात ग्राहकांनी सर्वाधिक पसंती सोन्याच्या नाण्यांना दिली आहे, अशी माहिती झवेरी बाजारातल्या सराफांनी दिली। काही ग्राहकांनी सोन्याची नाणी बुक करून ठेवली होती, असं देखील त्यांनी सांगितलंय। ठाणे जिल्हा परिषद स्मार्ट प्रशासनाच्या दिशेनं पुढे सरसावली आहे। राज्यामधील सर्वोत्कृष्ट शासकीय कार्यालयांपैकी ठाणे जिल्हा परिषदेला राज्यातला सर्वोत्तम जिल्हा परिषद हा मान मिळालाय। ठाणे जिल्हा परिषदेनं 100 पैकी 92% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय। ठाणे जिल्हा परिषदेनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत प्रशासकीय कामकाजात लक्षणीय बदल घडवून आणले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या। मी या राज्याच्या आणि त्यांच्या लोकांच्या आनंद आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली। तर मुख्यालय इमारतीच्या समोर हुतात्मा चौकाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। यावेळी विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली।